नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलीस ठाण्याने अवैध गुटखा व प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये सुमारे 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 2 वाहने जप्त करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 28 जुलै रोजी पहाटे पेठ नाशिक महामार्गावरील आशेवाडी शिवारात हॉटेल श्रीकृष्ण परिसरात पहिली कारवाई करण्यात आली आहे। गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत आलेला प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूने भरलेला ट्रक काढून तपासणी केली असता सुमारे 25.71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर त्याच दिवशी रात्री सातडगाव टोलनाका परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली आहे। ऐशर वाहनातून आणण्यात येणारा प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत सुमारे 23.43 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। दोन्ही कारवाया मिळून 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल, 2 वाहने आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पुष्पा आराणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर टी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आराणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार बाळा पानसरे, पोलीस हवालदार पालवी, अमोल मोरे, पोलीस हवालदार साबळे यांनी केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदरणीय श्री स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विमला मॅडम यांच्या निर्देशानुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 27/7 रोजी दिंडोरी रोडवर सापळा लावून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका खाजगी प्रवासी बसमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना मिळून आलेला होता। त्याच्यामध्ये सुमारे 1,44,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिनांक 28 जुलै रोजी पुन्हा रात्री वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी लावून जेव्हा खात्री केली त्यावेळेस एक आयशर ट्रक आहे त्याच्यामधनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। त्या गाडीमध्ये सुमारे 13,49,500 रुपयाचं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना मिळून आलेला आहे। दिंडोरी पोलिसांनी एकूण 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 49,94,315 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास। नाशिक लोकशाही न्यूजसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी।